माझं नाव अनिल संजय केलरे. मी राहायला दत्तवाडी, पुणे चेंग रोडला. मी ऍक्च्युली 2015-16 पासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. बट त्यावेळेस जास्त पुरेसं नॉलेज नसल्यामुळे, काही गोष्टी माहिती नसल्यामुळे, जे पुढे कोच असायचे किंवा जे पुढे स्टाफ मध्ये मेंबर असायचे त्यांचं जे सांगून करण्यात आणि स्वतःहून करण्यात फरक असायचा. त्याच्यानंतर माझा मित्र अभिषेक बेलापूरकर म्हणून त्यांनी मला सजेस्ट केलं की तू इंडस्ट्रीमध्ये जर तुला उतरायचं असेल तर तुला थोडंसं बेस्ट नॉलेज किंवा गायडन्ससाठी कोर्स चालू कर. त्याच्यानंतर मध्यंतरी मी 1 ते 1.5 वर्षापूर्वी IFSI मध्ये इन्क्वायरी केली होती. ठीक आहे, त्यावेळेस थोडंसं मार्केटिंग वगैरे बघून थोडंसं इथं फी स्ट्रक्चर मला जरा कमी वाटलं. बाहेर जरा मी ऑनलाईन विचारपूस करून किंवा बाहेरच्या क्लासेसमध्ये इन्क्वायरी करून तिथल्या फीज आणि इथल्या फीज मध्ये थोडासा डिफरन्स वाटल्याच्या नंतर मी सेव्हिंग्स करण्यासाठी जरा थोडंसं प्रवृत्त झालो. मग जरा काम वगैरे करून थोडी सेव्हिंग करून मग क्लाससाठी मी 1 वर्षाचा गॅप घेतला. त्याच्यानंतर फायनल 2023 मध्ये मी आलो. त्याच्यानंतर फी भरून क्लासेस चालू झाले. मला वाटलं पहिल्यांदा की फक्त ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणजे फक्त तुम्ही काय स्टेजवरती जाऊन परफॉर्म करायचं किंवा काय वर्कआउट सांगायचं मुलांना एवढंच असेल. पण ज्यावेळेस आमचे थेअरी लेक्चर चालू झाले, अॅनाटॉमी कळाली, अॅनाटॉमी नंतर फिजिओलॉजी, त्याच्यानंतर बायोमेकॅनिक्स, त्याच्यानंतर समजलं की हे पूर्ण डीप आहे. मग ते पूर्ण डीप स्केलेटल मसलचं झाल्याच्या नंतर मग थोडंसं थेअरीमध्ये थोडं कन्फ्युजन झाल्याच्या नंतर प्रॅक्टिकल सेशन चालू झाले. त्यावेळेस जे डाऊट्स क्लिअर झाले, त्याच्यानंतर जे नॉलेज नव्हतं आधीपासून ते आता परफेक्ट झालेलं आहे. ठीक आहे, स्टाफ सर म्हणला तर स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे ऍज अ संजय सर म्हणा किंवा प्रतीक सर म्हणा, कॉमेडी तर आमचं चालतेच. त्याच्यानंतर काय गोष्टी असतील अडलेल्या गोष्टी 1 नाही 5 वेळा समजावून सांगतील. पूर्ण क्लिअर झाल्याच्या नंतरच मग ओके करून मग आम्ही पुढे निघालो. जर समजा माझे मित्र किंवा ज्यांना ऍज अ फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जर कुणाला एक्झिक्यूट करायचं किंवा इंटर्न करायचं असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही IFSI मधनं करा. मी असं नाही म्हणत आहे किंवा प्रमोट नाही करते, पण जो एक्सपिरियन्स मला इथनं मिळालाय, कम्युनिकेशन स्किल्स म्हणा किंवा परफॉर्म कसं करायचं, स्टेज परफॉर्मन्स कसा राहायला पाहिजे, त्यानंतर पुढचं समजून कसं सांगणं, या गोष्टी मी इथनं शिकलो.